रिया प्रशांत 11 प्रभादेवी आणि रियान पॅकर्स डिलायर रोड हा पहिला सामना या स्पर्धेचा आणि या मॅचला आता सुरुवात होते करिडोरचं गोदरेज क्रीडांगण आणि याच क्रीडांगणामध्ये हा महासंग्राम रंगताना आता पाहायला मिळतोय. सर्व मान्यवरांचं आगमन त्यांच्या प्रमुख उपस्थितीत या स्पर्धेचा उद्घाटन समारंभ सोहळा पार पडला आणि आता या पहिल्या मॅचला सुरुवात होते. चला दोन्ही संघांना विनंती आपला एक्स्ट्रा प्लेयर कॅप्टन आपण लगेच टॉस बॉक्स मध्ये पाठवायचं आहे. प्रथमतः सामना सुरू होण्यापूर्वी आपला एक्स्ट्रा प्लेयर अथवा प्रतिनिधी आपण लगेच कॉमेंट्री बॉक्स मध्ये पाठवायचं आहे. विनंती आहे. अथवा सामन्याला सुरुवात होणार नाही आपण याची नोंद घ्या. ओमकार 11 रामदूत खूप सारी मेहनत या संपूर्ण टीमने घेतली आहे. ओमकार 11 रामदूत आणि दरवर्षी प्रमाणे न चुकता याही वर्षी या स्पर्धेचं आयोजन 8वं पर्व या स्पर्धेचं करिडोरचं गोदरेज क्रीडांगण आणि याच क्रीडांगणामध्ये हा क्रिकेटचा महासंग्राम. पावसातलं क्रिकेट रब्बर बॉलचं क्रिकेट आणि या क्रिकेटची मजा काही वेगळीच आहे मित्रांनो. कारण पावसात भिजताना क्रिकेट खेळण्याचा आनंद आज मात्र हा प्रत्येक खेळाडू घेताना पाहायला मिळेल. आणि आता या मॅचला सुरुवात होते. चला लवकर सामन्याला सुरुवात करा. ओमकार तावडे पंचांच्या भूमिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळते. ओमकार तावडे आणि त्यांच्या जोडीला सर सुबोध गडसे. प्रोलिंकवर या स्पर्धेचं थेट प्रक्षेपण. आमची प्रोलिंकची टीम आमच्या समवेत जुळली आहे. 2 कॅमेऱ्यासह संपूर्ण टेक्निकल टीम. स्ट्रेट कॅमेऱ्यामध्ये आपण पाहतोय तेजस आमच्या समवेत आहेत आणि संजय दादा आमच्या समवेत जुळले प्रोलिंकच्या माध्यमातून आणि आदर्श एक टेक्निकल ऑपरेटर म्हणून आमच्या समवेत जुळले आहेत. या संपूर्ण स्पर्धेमध्ये या सगळ्यांचं स्वागत असणार आहे. त्याचप्रमाणे या संपूर्ण स्पर्धेमध्ये गुणलेखक म्हणून न चुकता स्पर्धा कोणती असू दे गोदरेज क्रीडांगणामध्ये गुणलेखक म्हणून गणेशजी साटम यांची उपस्थिती आमच्या समवेत असले. आज मात्र गणेशजी साटम देखील उपस्थित राहिलेत. गुणलेखक म्हणून स्कोरर एक अनुभवी स्कोरर म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. गणेशजी साटम आपलं देखील सहर्ष स्वागत असणार आहे. सगळ्या प्रेक्षकांचं सहर्ष स्वागत. क्रिकेटचा महासंग्राम आता रंगताना पाहायला मिळेल. थोड्याच वेळात या मॅचला सुरुवात. पहिली मॅच प्रकाशजी जाधव मामा यांचं देखील सहर्ष स्वागत. त्याचप्रमाणे माननीय श्री सूर्यकांतजी सावंत साहेबांचं देखील आगमन. साहेब आपलं देखील सहर्ष स्वागत आहे या स्पर्धेमध्ये. रबर बॉल क्रिकेट स्पर्धा ओमकार 11 रामदूत यांच्या वतीने आयोजित केलेली ही स्पर्धा आपण पाहतोय. या स्पर्धेला सुरुवात करिडोरचं गोदरेज क्रीडांगण अगदी करिडोर स्टेशनच्या लगतच हे मैदान आपण पाहतोय आणि त्या मैदानात हा क्रिकेटचा महासंग्राम. पहिलं षटक मात्र पॉवर प्ले. जेवढ्या धावा होतील तेवढ्या धावा डबल. जरी तुम्ही विकेट गमावला तरी मात्र त्या धावा डबल होणार आहेत. आपण याची नोंद घ्यायची आहे. हा स्पर्धेचा नियम आहे आणि आता मात्र या मॅचला सुरुवात होते.
लेट्स प्ले गेम ऑन. साहिल सावंत स्ट्रायकिंग एंडला, नॉन स्ट्रायकिंग एंडला वर्ल्डचा वंडर बॉय अभि आमरे बॅटिंग साठी. यस, पंचांचा हिरवा कंदील, ग्रीन सिग्नल. मॅचला सुरुवात. आणि शगुन जाधव एक युवा टॅलेंटेड गोलंदाज आहे. नायगाव दादर परिसरातील गोलंदाज, या गोलंदाजाची देखील चर्चा होते. पहिलाच बॉल, एक्स्ट्रा कव्हरची दिशा, एक्स्ट्रा ऑर्डिनरी फटका. बॉलला पाठवले बाउंड्री लाईनच्या बाहेर. धावा मिळतील 6. षटकाराने होते या स्पर्धेची सुरुवात. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं पहिलं षटक. शगुन जाधवचा पहिला बॉल, एक्स्ट्रा ऑर्डिनरी फटका पाहायला मिळाला. फलंदाजी करत असताना साहिल सावंतच्या बॅट मधून षटकार. यावेळेला फक्त आपण पाहिलं तर दिशा दिली, चेंडूला हलक्या हाताने ढकललं. बॉल पडल्यानंतर थोडासा आतमध्ये येताना पाहायला मिळाला. शगुन जाधव कमबॅक करण्यासाठी ओळखला जातो हा खेळाडू. अगदी वेग आहे, वेगासोबतच आपण पाहिलं तर चेंज ऑफ व्हेरिएशन सातत्याने हा गोलंदाज करत आलाय. आज शगुन जाधव आपण पाहतोय थोडस कठीण काम आहे. पावसामध्ये क्रिकेट खेळणं आणि पावसामध्ये गोलंदाजी, फलंदाजी, फिल्डिंग करणं थोडस कठीण काम आहे मित्रांनो. पडल्यानंतर पुन्हा एकदा आतमध्ये येणारा चेंडू, पुलचा फटका फसलाय. अगदी सोपा झेल. अभिषेक बैत चेंडूच्या खाली, त्याने टिपलाय झेल, संपुष्टात आलाय फलंदाज साहिल सावंतचा खेळ. विकेट. पहिल्या बॉलवर षटकार आल्यानंतर दुसऱ्या बॉलवर सिंगल आली आणि त्यानंतर मात्र आता विकेट ऍक्शन रिप्ले मध्ये पाहतोय. अगदी सोपा झेल अभिषेक बैदने हा टिपला आणि त्यानंतर मात्र फलंदाज साहिल सावंतची विकेट आली आहे. तो माघारी परतलाय. धावा झाल्या धाव फलकावर आता 7. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं पहिलं षटक आपण पाहतोय. जेवढ्या धावा होणार तेवढ्या धावा मात्र या पहिल्या ओव्हरमध्ये डबल होणार आहेत. जय बॅटिंग साठी येताना पाहायला मिळत आहेत. नुकतीच वरळी आदर्श नगर येथे स्पर्धा खेळून मात्र पुन्हा एकदा करी रोडच्या गोदरेज क्रीडांगणामध्ये जय आलेत. आणि आल्या आल्या पहिलाच बॉल चाललाय गोसांगी क्षेत्रामध्ये एका धावेसाठी. जय यांना आपण पाहतोय नवीन बॅटर आहेत आणि साहिल सावंतची विकेट मिळवून दिली शगुन जाधवने. आणि ती विकेट आल्यानंतर नवीन बॅटर आपण पाहतोय जय आलेत बॅटिंगसाठी. यावेळेला चांगला बॉल, प्रचंड वेगातला बॉल पाहायला मिळालाय. सरळ विकेट किपरच्या हातामध्ये 8 डॉट बॉल. 6 षटकांचा सामना. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहतोय उसळी घेणारा चेंडू पाहायला मिळाला. प्रचंड वेग होता आणि सरळ विकेट किपर सलमान यांच्या हातामध्ये जाणारा चेंडू डॉट बॉल. यावेळेला मोठा फटका जयच्या बॅट मधून. वाईड इस लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर. धावा मिळतील. षटकार 6 धावा.
तब्बल 14 धावा खर्च केल्या होत्या गोलंदाजाने, परंतु पॉवर प्लेचं षटक होतं. म्हणजेच काय, 28 धावा धाव फलकावर झाल्यात. एक गडी माघारी परतलाय. नायनर देखील पाहायला मिळेल या संपूर्ण स्पर्धेमध्ये. जे मैदान आहे समोरच्या दिशेने बॅक साईडला पटरी आहे, त्या पटरीच्या दिशेने जर डायरेक्ट बॉल गेला तर मात्र नायनर असणार आहे. हा स्पर्धेचा नियम आहे. 28 धावा धाव फलकावर झाल्यात. ओमकार 11 रामदूत यांच्या वतीने आयोजित केलेली ही स्पर्धा. प्रथम पारितोषिक 61,000 रुपये आकर्षक असा चषक, द्वितीय पारितोषिक 51,000 व आकर्षक असा चषक आपण पाहतोय. आणि भरघोस अशी बक्षिसांची बरसात या सगळ्या खेळाडूंवर केली जाईल. शुभम आलेत नवीन गोलंदाज, षटक क्रमांक 2. आशिष कौशिक, आशिष पंडितला देखील आपण पाहतो इन ऍक्शन. मनसूर कुरेशी इन ऍक्शन आहे. चांगली संघ बांधणी केली आहे. त्यातल्या त्यात अभिषेक बैद आपण पाहतोय संघामध्ये खेळत असताना. रामानुज वर्मा इन ऍक्शन आहे. शगुन जाधवचा खेळ तुम्ही पाहिला यष्टी रक्षक म्हणून. सलमान यष्ट्यांच्या मागे एक अनुभवी यष्टी रक्षक आणि अनुभवी खेळाडू म्हणून सलमानकडे पाहिलं जातं. तो देखील खेळाडू आपल्या या संघामधून खेळताना पाहायला मिळतोय. 28 झाल्या, 28 ऑन बोर्ड. चला थोडं स्पीडअप घ्या, कारण 6 षटकांचा सामना आहे. ऑलरेडी आपल्याला खूप उशीर झालाय. जयच्या बॅटमधून पहिल्या ओव्हरचा शेवटचा बॉल, त्या बॉलवर षटकार आला. 14 धावा त्या गोलंदाजाने खर्च केल्या. 28 धावा आता धाव फलकावर पाहायला मिळत आहेत. एक गडी माघारी परतलाय, परंतु आता गोलंदाजीमध्ये थोडासा बदल होताना पाहायला मिळतोय. नवीन गोलंदाजाला आमंत्रित केले षटक क्रमांक 2 हाताळण्यासाठी. जिमी नाटेकर म्हणजेच दिनेश नाटेकरला आमंत्रित केलं गेलं या षटक 2 दुसऱ्यामध्ये. थोडासा गोलंदाजीमध्ये बदल करण्यात आला. असं वाटलं की शुभम आलेत गोलंदाजीसाठी, परंतु त्यानंतर मात्र कर्णधाराने सलमानने मात्र जिमी नाटेकरवर विश्वास दाखवला आणि तोच गोलंदाज आता षटक क्रमांक 2 हाताळण्यासाठी. जिमी नाटेकरने केलेली गोलंदाजी आम्हाला आठवते. कामगार मैदानामध्ये, युवा सेना चषकामध्ये हॅट्रिक पूर्ण केली. 6 विकेट एकाच मॅच मध्ये या गोलंदाजाने मिळवल्या होत्या. तोच गोलंदाज जिमी नाटेकर. दिनेश, पहिलाच बॉल सरळ विकेट किपरच्या हातामध्ये, डॉट बॉल. आणि तेव्हापासून मात्र त्या स्पर्धेमध्ये चर्चा झाली होती दिनेश नाटेकरची. आणि जिमीने मंत्रमुग्ध केलं होतं परळच्या कामगार मैदानात. युवा सेना चषक 2026 या स्पर्धेमध्ये एकाच मॅच मध्ये 6 विकेट्स त्याच्या नावावर आहेत असा गोलंदाज. यावेळेला फटका फसलाय. बॉल हवेत आहे. बॉलच्या खाली फिल्डर झेल त्याच्याकडून निसटलाय. कॅच ड्रॉप. बॉल फरार बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार. फलंदाजाला जीवदान मिळालं. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहतोय फटका फसला होता. मिस टायमिंग स्ट्रोक होता. बॉलच्या खाली फिल्डर पोहोचले होते, परंतु अंदाज त्याचा चुकला आणि त्यानंतर मात्र बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे गेलाय. एक टप्पा घेत 4 धावांसाठी. यावेळेला मोठा फटका पुन्हा एकदा पाहायला मिळतोय. अभि आमरे यांच्या बॅट मधून. बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार. अभि आमरेला जीवदान मिळालं आणि त्यानंतर मात्र आता त्याच्या बॅटमधून धावा येत आहेत.
षटकार चौकार आतापर्यंत अबी अमरेच्या बॅटमधून या ओव्हरमध्ये जिमी नाटेकर थोडासा नाराज आहे, कारण पहिला डॉट बॉल आला त्यानंतर मात्र झेल सुटला होता फलंदाज अबी आमरेचा आणि त्या बॉलवर चौकार आल्यानंतर मात्र सिंगल आणि आता षटकार देखील येताना पाहायला मिळतोय. धावा झाल्या धावफलकावर 39 39 ऑन बोर्ड. यावेळेला देखील आपण पाहिलं तर पॉइंट मध्ये बॉल ट्रॅव्हल होतोय. सिंगलच्या मदतीने धावसंख्या आता 1 ने पुढे सरकली आणि जाऊन पोहोचली धाव फलकावर टीमची 40 धावा धाव फलकावर झाल्यात. एक गडी माघारी परतलाय. सगळ्या प्रेक्षकांच्या नजरा या मॅच कडे आहेत. ऑनलाईन देखील काही प्रेक्षक आमच्या समवेत जुडलेत प्रो लिंक वर. त्याही प्रेक्षकांचं सहर्ष स्वागत असणार आहे. दुसरं षटक प्रगतीपथावर. जिमी नाटेकर नेक्स्ट बॉल. जिमीचा पुढचा बॉल चांगला आहे. बॅक टू द बॉलर डॉट बॉल. 2 ओव्हरचा खेळ आता समाप्त झाला आणि 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 20च्या सरासरीने 40 धावा धाव फलकावर. एक गडी बाद. शिवम आलेत नवीन गोलंदाज. षटक क्रमांक 3. 40 धावा धाव फलकावर. शिवम कनोजिया आलेत गोलंदाजीसाठी. एक युवा टॅलेंटेड गोलंदाज आहे शिवम कनोजिया. पहिलाच बॉल चांगला पाहायला मिळाला. परफेक्ट यॉर्कर. फक्त चेंडूला दिशा दिली. अबी आमरेने सिंगल प्राप्त केली आहे. सिंगलच्या मदतीने 41 धावा आता धाव फलकावर. 41 ऑन बोर्ड. अबी आमरे एक विस्फोटक फलंदाज आहे. जेव्हा जेव्हा अबी आमरेला संधी मिळाली आहे संधीचं सोनं करून त्याने देखील दाखवलंय. कारण नुकतीच आपण पाहिलं तर कैलासवासी लक्ष्मी विष्णू चेंदवनकर स्मृती चषक 2026 ही स्पर्धा. त्या स्पर्धेमध्ये देखील चांगला खेळ टीम माही 11 वरळी या संघाकडून खेळत असताना केला होता. अबी आमरे, रोहन भोसले, प्रतीक शर्माने देखील, आणि त्या खेळाडूंची देखील चर्चा होईल. आणि त्या स्पर्धेमध्ये आपण पाहिलं तर अंतिम विजेतेपद पटकावलं होतं माही 11 वरळी या संघाने. बेचाळीस धावा. चांगला बॉल सरळ विकेट कीपरच्या हातामध्ये डॉट बॉल. शिवम कनोजिया यासाठी ओळखला जातो. हा गोलंदाज आहे. या गोलंदाजाकडे गती आहे, वेग आहे. वेगाचा सातत्याने तो वापर करत असतो. खांद्याचा वापर तो सातत्याने करत असतो. हा डॉट बॉल आलाय. ओ परफेक्ट यॉर्कर. पुन्हा एकदा काहीच उत्तर नव्हतं अबी आमरेकडे. लगेच थ्रो केलाय सलमान यांनी, परंतु ओव्हर थ्रोच्या स्वरूपातली आणखी एक धाव पूर्ण होईल का पाहायचंय. येस, ती धाव लगेच कंप्लीट केली अबी आमरे आणि जयने. प्रत्येक धावेकडे लक्ष आहे दोन्ही फलंदाजांचं. 2 धावा लगेच कंप्लीट केल्या आणि या 2 धावांच्या मदतीने धावसंख्या आता जाऊन पोहोचली आहे धाव फलकावर 44. 44 ऑन बोर्ड. लॉस ऑफ 1 विकेट. चांगला बॉल. बॅटची कडा. बॉल निघून चाललाय. गोशांकित क्षेत्रामध्ये सिंगल मिळणार आहे आणि सिंगलच्या मदतीने 45 धावा धाव फलकावर झाल्यात. एक गडी माघारी परतलाय. 2.5 चेंडूंचा खेळ आतापर्यंत समाप्त झालाय. वियान पॅकर एका बाजूला आपल्याला पाहायला मिळतोय आणि दुसऱ्या बाजूला जर आपण पाहिलं तर संघ खेळत असताना रिया प्रशांत 11 प्रभा देवी. पावसाळी रबर बॉल क्रिकेट स्पर्धा. या स्पर्धेची चर्चा होते. आज 2 दिवसामध्ये करिरोडला एक स्पर्धा पाहायला मिळते आणि वरळीच्या आदर्श नगरमध्ये देखील एक स्पर्धा. पावसाळी रबर बॉल क्रिकेट स्पर्धेचा हंगाम आणि या हंगामाला आता सुरुवात झाली आहे. परंतु शिवम कनोजियाने केलेली गोलंदाजी पुन्हा एकदा कमबॅक या मॅच मध्ये करत असताना पाहायला मिळतो. या मॅच मध्ये, या ओव्हर मध्ये फक्त 4 धावा त्याने खर्च केल्या आहेत. चांगली गोलंदाजी, चांगला कमबॅक पुन्हा एकदा करून देत असताना पाहायला मिळते शिवम कनोजिया.
तर भर पावसामध्ये अशी गोलंदाजी करणं थोडंसं कठीण काम आहे, परंतु शिवम करोजियाने ते करून दाखवलं पहिल्या मॅच मध्ये स्पर्धेच्या. 3 ओव्हरचा खेळ आता समाप्त झालाय. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर 45 ऑन बॉल, लॉस ऑफ 1 विकेट. माफ करा, 5 धावा खर्च केल्यात या ओव्हरमध्ये. 45 धावा धावफलकावर झाल्यात. एक गडी माघारी परतलाय. पुन्हा एकदा जीबी नाटेकर, दिनेश नाटेकरला आमंत्रित केलं या ओव्हरमध्ये. चांगली गोलंदाजी केली होती जिमी नाटेकरने दुसरं षटक हाताळत असताना. 15च्या सरासरीने 45 धावा धावफलकावर आतापर्यंत पाहायला मिळत आहेत. एक गडी माघारी देखील परतलाय 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर. थोडंसं अंधाराचं सावट, पावसाचं सावट या स्पर्धेवरती, परंतु पावसाळी रबर बॉल क्रिकेट स्पर्धा आहे. पाऊस तर येणारच, पावसाशिवाय मज्जा नाहीये या मॅच मध्ये. पहिलाच बॉल चाललाय सरळ घोषांकी क्षेत्रामध्ये, सिंगल मिळणार आहे. सिंगलच्या मदतीने धावसंख्या आता जाऊन पोहोचली आहे 46. 46 धावा धावफलकावर झालेत. पहिल्या ओव्हरमध्ये 14 धावा खर्च केल्या होत्या. पॉवर प्लेचं षटक होतं, त्या 28 धावा आणि तिथून पुढे मात्र कमबॅक पुन्हा एकदा पाहायला मिळतंय. पडल्यानंतर पुन्हा एकदा बाहेर चाललाय. पुन्हा एकदा बॉल गोषांकी क्षेत्रामध्ये, सिंगल मिळणार आहे. आणखीन एक धावसंख्या जाऊन पोहोचली धावफलकावर 47. या प्रशांत 11, मयूरजी गजने आणि कंपनी, आणि त्यातल्या त्यात आपण पाहिलं तर प्रकाश दादा यांचा संघ. यावेळेला समोर समोर फोर्स केलाय. बॉल हवेत आहे, उंची जास्त आणि लांबी देखील गाठली आहे. स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड. बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. धावा मिळतील 6. उत्तुंग आसमानी गगनचुंबी टोला. षटकार कडक कडक ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहतोय. बरोबर अंदाज जयने घेतला आणि जय मात्र विजयी झाला हा षटकार ठोकण्यात. ऍक्शन रिप्ले मध्ये काय क्लिअरिटी आहे, काय प्रक्षेपण आहे. प्रोलिंग स्पोर्ट्स, कौतुक त्यांचं देखील केलं जाईल. अगदी 2 फिल्डरच्या समोरून बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे. आणखीन एक बॉल पुन्हा एकदा चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. बॅक टू बॅक दुसरा षटकार जयच्या बॅट मधून. जिमी नाटेकरच्या विरुद्ध फलंदाजी करत असताना ऍक्शन रिप्ले मध्ये एका हाताने एका बॅटने हा बॉल फेकून दिलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. 59 ऑन बॉल, लॉस ऑफ 1 विकेट. 59 धावा धावफलकावर झाल्यात. चांगली फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. जिमी नाटेकरचा खरपूस समाचार घेतला आता जयने, कारण समोरच्या दिशेने स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड फटका, त्यानंतर स्क्वेअर लेगची दिशा निवडली होती. पुन्हा एकदा त्या बॉलवरती षटकार ठोकलाय जयने. 59 धावा धावफलकावर झाल्यात. एक गडी माघारी परतलाय. इथून पुढे धावा किती होतील त्याकडे आता सगळ्यांच्या नजरा लागल्यात. चॉईस बॉल नाहीये, आपण याची नोंद घ्या. ऑलरेडी सामना सुरू होण्यापूर्वी तुम्हाला हा नियम तुमच्यापर्यंत पोहोचवला गेला, आपण याची नोंद घ्या. 2 षटकार आले जयच्या बॅट मधून जिमी नाटेकरच्या विरुद्ध, परंतु जिमी कमबॅक करण्यासाठी ओळखला जातो. आतापर्यंत 4 चेंडू त्याने हाताळलेत. 59 धावा धावफलकावर झाल्यात. एक गडी माघारी परतल्यात. हाफ ट्रॅकर बॉल होता, परंतु सरळ विकेट किपरच्या हातामध्ये. नाराज आहे जय स्वतःवरती. मोठा फटका त्याला देखील खेळायचा होता. पॉइंटची दिशा त्याने निवडली होती, परंतु फटका फसलाय सरळ विकेट किपरच्या हातामध्ये. हा डॉट बॉल. सगळ्यांचं लक्ष या स्पर्धेवर आहे, सगळ्यांच्या नजरा या मॅचवर आहेत. चांगली मॅच रंगली आहे मैदानाच्या आतमध्ये. स्लोअर वन बॉल चांगला पाहायला मिळाला, फक्त दिशा दिली. सिंगल कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न होईल का, परंतु मनसूर कुरेशी चांगली फिल्डिंग त्याने देखील केली आहे. एकच धाव मिळणार आहे आणि एकेरी धावेच्या मदतीने धावसंख्या आता जाऊन पोहोचली आहे धावफलकावर. 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर 60 धावा धावफलकावर.
बॉलच्या खाली अगदी सोपा झेल आशिषने टिपला आणि फलंदाज बाद, विकेट. अकरा बॉल मध्ये 23 धावा त्या खेळाडूने बनवल्या. या मॅच मध्ये ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहतोय आशिष कौशिक आणि अगदी सोप्पा झेल त्याने टिपला आणि त्यानंतर एक्सप्रेशन पाहतोय आपण मनसूर कुरेशीकडे तो पाहतच राहिला. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहतोय थोडासा फटका फसला होता, बॉल हवेत होता, उंची जास्त गाठली होती चेंडूने आणि आशिष कौशिकने तो झेल टिपला आणि विकेट आली आहे. फलंदाज बाद, 60 धावा धाव फलकावर, 2 गडी माघारी परतल्यात. नवीन फलंदाज आपण पाहतोय रवी लिंगाला बॅटिंगसाठी. ओ रवी आलेत परंतु शिवम कनोजी याचा भेदक मारा. आणखीन एक आता आपण पाहिलं तर लेग बाईची धाव टीमच्या खात्यामध्ये ऍड होईल आणि या सिंगलच्या मदतीने धावसंख्या मात्र आता जाऊन पोहोचली आहे धाव फलकावर टीमची 61. चांगला बॉल पुन्हा एकदा पाहायला मिळतोय. बॉल अगदी आपण पाहिलं तर त्या पाण्याच्या डबक्यामध्ये फसलाय. सिंगल कंप्लीट केली आहे. दुसरीचा प्रयत्न आणि दुसरी धाव चित्याच्या चपळाईने पूर्ण केली आहे अभि आमरेने. चांगलं रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावा लगेच कंप्लीट केलेत आणि धावा झाल्या धाव फलकावर 63. 63 धावा धाव फलकावर. 2 गडी माघारी परतले. चला नेक्स्ट मॅच आपण टॉस साठी यायचंय. टॉस बॉक्स मध्ये इनिंग ब्रेक मध्ये टॉस केला जाईल पुढील सामन्याचा. 63 धावा धाव फलकावर झाले. 2 गडी माघारी परतलेत. रवी लिंगाला नवीन फलंदाज नॉन स्ट्रायकिंग एल्लो बाय, परंतु अभि आमरे वरलीचा वंडर बॉय मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करतोय. चांगला बॉल प्रचंड वेगातला पुन्हा एकदा पाहायला मिळतोय. सरळ विकेट किपरच्या हातामध्ये. हा देखील डॉट बॉल. शिवम कनोजी याने केलेली गोलंदाजी या मॅच मध्ये आपण पाहिलं तर 34 षटक यावेळेला जर आपण पाहिलं तर स्क्वेअर लेगची दिशा निवडली आहे. शगुन जाधव डीप मध्ये चांगली फिल्डिंग. थोडेसे फंबळ झाले, त्याचा फायदा दोन्ही फलंदाजांनी उचललाय. चांगलं बॅकअप दिलं रामानुज वर्माने. ते 2 धावा धावून कंप्लीट केल्यात. 2 धावांच्या मदतीने धावसंख्या आता जाऊन पोहोचली आहे धाव फलकावर 65. 65 धावा धाव फलकावर झालेत. शिवमचा पुढचा बॉल फोर्स करत असताना अभि आमरेचा ब्रँडेड फटका. बॉल चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर. धावा मिळतील 6. वळलीचा तडाखा आता आलाय मैदानाच्या आतमध्ये. षटकार. सेव्हन्टी 71. आशिष
हो आशिषचा पहिला बॉल आणि पहिलाच बॉल. काय घडलं मैदानाच्या आतमध्ये ते पाहावं लागेल. अभि आमरेने धाव घेण्याचा प्रयत्न तर केला, सिंगल कंप्लीट केली. दुसरीचा प्रयत्न, ती दुसरी धाव देखील कंप्लीट केली होती, परंतु तिसरी धाव पूर्ण केली आहे का ते पाहायचंय आपल्याला. नक्की काय घडलंय मैदानाच्या आतमध्ये. थर्ड अंपायरची मदत मागितली आहे आता ऑन फील्ड अंपायरने, त्याची पडताळणी केली जाईल. ती तिसरी धाव कंप्लीट केली आहे की नाहीये. ऍक्शन रिप्ले मध्ये काय काय घडलंय ते पाहायचंय. सलमानचा हा थ्रो होता, रवी लिंगालाच्या बॅक साइडला तो बॉल जाऊन आदळला आणि त्यानंतर मात्र धावा घेण्याचा प्रयत्न दोन्ही फलंदाजांनी केल्या, परंतु तिसरी धाव पूर्ण केली आहे की नाही त्याचा आता पडताळणी केली जाते थर्ड अंपायरच्या माध्यमातून. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहतोय नक्की काय घडलंय त्याची आता पडताळणी केली जाते. तो निर्णय तुमच्यापर्यंत पोहोचवला जाईल. यस, बॅटर आउट निर्णय आलेला आहे पंचांचा. थर्ड अंपायरने निर्णय दिलाय, हा फलंदाज बाद आहे. रवी लिंगाला आउट. संचित आलेत नवीन बॅटर. संचित आलेत बॅटिंग साठी, परंतु अभि आमरे काय बॅटिंग केली या मॅच मध्ये. चांगला बॉल, परंतु मिस टायमिंग स्ट्रोक होता. सिंगल तर कंप्लीट केली आहे. दुसरीचा प्रयत्न, परंतु रॉंग साइडला थ्रो आहे. धावा येत आहेत. आशिष कौशिक स्ट्रायकिंग एंडला पोहोचला होता, परंतु आणखीन एक धाव घेण्याचा प्रयत्न फिल्डर नाहीये. आणि काय घडलंय पावसाळी रब्बर बॉल क्रिकेट स्पर्धेमध्ये अशा घटना होतच राहतात. तुम्हाला प्रत्येक गोष्टीकडे पाहावं लागेल आणि हा खेळ तुम्हाला खेळावा लागेल. ऍक्शन रिप्ले मध्ये प्रो लिंक वर आता ते दाखवलं जाईल या बॉलवर नेमकं काय घडलं होतं आणि किती धावा पूर्ण केल्यात. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहतोय फटका फसला होता, मिस टायमिंग स्ट्रोक होता. सलमान बॉल पर्यंत पोहोचले होते पाण्याच्या डबक्यातून, परंतु हा थ्रो आपण पाहिलं तर चुकीच्या दिशेला आणि त्यानंतर मात्र ती धाव कंप्लीट केली. पुन्हा एकदा थ्रो चुकीच्या दिशेलाच पाहायला मिळाला. कमबॅक केलं होतं पुन्हा एकदा शगुन जाधवने देखील, परंतु हा थ्रो देखील चुकला आणि अशा पद्धतीने आपण पाहिलं तर त्या धावून 4 धावा पूर्ण केल्यात या दोन्ही फलंदाजांनी. सत्याहत्तर धावा धाव फलकावर, 77 ऑन अ बोर्ड, लॉस ऑफ 3 विकेट. अभि आमरेला आपण पाहतोय आणि त्याच्या जोडीला नवीन फलंदाज संचित. या चेंडूवर 4 धावा पूर्ण केल्या धावून. ओव्हर थ्रोच्या स्वरूपातल्या त्या धावा येतच राहिल्या. 4 धावा पूर्ण केल्या. 77 धावा धाव फलकावर. शेवटचं षटक प्रगती पथावर आहे. नेक्स्ट बॉल अभि आमरे, वडीचा वंडर बॉय आणि या बॉलवर आणखीन एक वंडरफुल फटका, षटकार. अभि आमरेने केलेली फलंदाजी आम्हाला आठवते. काळ्या चौकीच्या ऐतिहासिक शहीद भगतसिंग मैदानात 6 बॉलवर 6 षटकार देखील ठोकलेत या खेळाडूने. 6 तडाखेबाज फलंदाज आहे. वडीचा वंडर बॉय अभि आमरे, षटकार त्याच्या बॅट मधून. हो, यावेळेला फटका फसलाय, परंतु बॉल मात्र निघून चाललाय गोशांकित क्षेत्रामध्ये. सिंगल मिळणार आहे आणि सिंगलच्या मदतीने धाव संख्या आता जाऊन पोहोचली आहे धाव फलकावर 84. 84 धावा धाव फलकावर. जे भेटले ते देऊन टाक टपाटप. 84 झाले धाव फलकावर. 5.4 चेंडूंचा खेळ झालाय समाप्त. 3 गडी माघारी परतलेत.
चांगली फलंदाजी केली, एकटा लढलाय मैदानाच्या आतमध्ये अभि आमरे. 17 बॉल मध्ये नॉट आउट 36. यावेळेला आपण पाहिलं तर आता स्क्वेअर लेगची दिशा निवडण्याचा प्रयत्न, परंतु पाण्याच्या डबक्यामध्ये बॉल अडलाय आणि त्यानंतर मात्र आता दुसरीचा प्रयत्न देखील, ती दुसरी धाव देखील आता कंप्लीट केली आहे. 2 धावांच्या मदतीने धावसंख्या आता जाऊन पोहोचली आहे धाव फलकावर 86. चला टॉस साठी या दोन्ही कॅप्टन. नेक्स्ट मॅच दोन्ही कर्णधारांना विनंती, आपण लगेच टॉस साठी यायचंय. टॉस बॉक्स मध्ये नेक्स्ट मॅचचा टॉस केला जाईल. 86 धावा धाव फलकावर झालेत. 86 ऑन अ बोर्ड, लॉस ऑफ 3 विकेट. दुसरीचा प्रयत्न केला जाईल का पाहायचं आहे, परंतु दुसरी धाव घेत असताना आता मात्र विकेट आली आहे आणि 6 ओव्हरचा खेळ आता समाप्त झाला आणि 6 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचली आहे धाव फलकावर 87. जिंकण्यासाठी 36 बॉल आणि 36 बॉल मध्ये 88 धावांची गरज आहे. पुढील सामन्याचा केला जाईल टॉस. चला दोन्ही कर्णधार आपण टॉस साठी यायचंय.
सुदेश सकपाळ टीम कॅप्टन अजूनही आलेला नाहीये, प्लीज. कारण ऑलरेडी टीम ओमसाई बँड्रा या संघाचा कर्णधार या ठिकाणी उपस्थित आहे, आकाश चिंदारिया. प्लीज आपण लगेच आपला कर्णधार टॉस साठी पाठवायचे. 36 बॉल मध्ये 88 धावांची गरज. चला, पॉवर प्लेचं पहिलं षटक. सलामीवीर फलंदाज म्हणून बॅटिंगसाठी रामानुज वर्मा आणि त्याच्या जोडीला सलमान. दोन बॅटर आपण पाहतोय बॅटिंगसाठी. मला सुरुवात होईल. 36 बॉल आणि 88 धावांची गरज आहे. चला, दुसऱ्या डावाला सुरुवात. हिमांशू गोलंदाजी ट्रॅकवर, परंतु स्ट्रायकिंग एंडला सलमान आणि त्याच्या जोडीला रामानुज वर्मा. 36 बॉल मध्ये 88 धावांची गरज. पॉवर प्ले. पहिलाच बॉल व्हाईट बॉल आणि व्हाईट बॉलच्या मदतीने संघाचा आता खाता देखील उघडलाय. यस, टॉस केला जातोय. महेश नानगुडे इन ऍक्शन. नेक्स्ट मॅच मध्ये एक शांत संयमी खेळाडू म्हणून महेश नानगुडेकडे पाहिलं जातं. असा खेळाडू, बावधनचा सुपरस्टार मैदानाच्या आतमध्ये खेळताना पाहायला मिळेल. कारण गतवर्षी देखील याच मैदानात या खेळाडूने अक्षरशः कहर माजवला होता. ओमकार पारसेकर, ओमकार 11 रामदूतचे सर्व त्यांच्या शुभ हस्ते टॉस केला जातोय आणि टॉस झालेला आहे. यस महेश, आपण आपला निर्णय कळवायचा. यस, थँक्यू. मॅच साठी खूप साऱ्या शुभेच्छा. स्पर्धेचे नियम व अटी तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातील आयोजन समितीच्या माध्यमातून. सलमान साठी पुढचा बॉल उडवलाय. बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. धावा मिळतील 6. आलाय सलमानच्या बॅट मधून षटकार. नेक्स्ट मॅच आकाश चिंदारिया विरुद्ध महेश नानगुडे. महा डॉन इन ऍक्शन आहे नेक्स्ट मॅच मध्ये. 7 धावा आता धावफलकावर पाहायला मिळत आहेत. हिमांशू षटक क्रमांक 1. पॉवर प्लेचं पहिलं षटक आपण पाहतोय.
एक विशेष डिझाईन केलेला सिक्सरचा हा येल्लो बॉल या पॉवर प्लेच्या पहिल्या ओव्हरमध्ये. यावेळेला फटका फसलाय सलमानचा, परंतु बॉल मात्र आपण पाहिलं तर घोषांकी क्षेत्राच्या दिशेने वाटचाल करतोय आणि सिंगलच मिळणार आहे. यस, थँक्यू. गोलंदाजी करण्याचा निर्णय नेक्स्ट मॅच मध्ये आपण पाहतोय ओमसाई बँड्रा आणि त्यांच्या विरुद्ध आपण पाहिलं तर संघ खेळताना पाहायला मिळेल तो म्हणजे लेग बाईज सिंगल आणि सिंगलच्या मदतीने धावसंख्या आता जाऊन पोहोचली आहे 9 या आकड्यावर. रामानुसाठी पुढचा बॉल खोदून काढलाय, परंतु बॉल चालला आता बाउंड्री लाईनच्या बाहेर. धावा मिळतील 6. षटकार, फ्लिक ऑफ द रिस्ट. 6 वापर आता रामानुज वर्माने केला होता. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहतोय चांगला फटका मनगटाचा पुरेपूर वापर, बॉटम हँडचा चांगला वापर केला होता रामानुज वर्माने आणि त्या बॉलला पाठवलं बाउंड्री लाईनच्या पलीकडे. षटकार आलाय, परंतु पॉवर प्लेचं पहिलं षटक आपण पाहतोय प्रगती पथावर आहे. पहिल्या डावामध्ये आपण पाहिलं तर 14 धावा पॉवर प्लेच्या षटकामध्ये खर्च केल्या होत्या गोलंदाजाने, त्याच्या झाल्या होत्या 28. आता पाहायचं किती धावा. फटका फसलाय. अभि आमरे बॉल पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत होता, परंतु चांगली फिल्डिंग केली आहे, सिंगल प्राप्त केली आहे. सिंगलच्या मदतीने धावसंख्या आता जाऊन पोहोचली आहे धाव फलकावर. आता आपण पाहतोय पहिल्या ओव्हरचा खेळ समाप्त झाला आणि 16 धावा धाव फलकावर झालेल्या आहेत. म्हणजेच पॉवर प्लेचं हे पहिलं षटक. धावा मिळतील त्या म्हणजे टोटल 32 ऑन बोर्ड. पहिल्या ओव्हरमध्ये 14 धावा गोलंदाजाने खर्च केल्या होत्या. 28 धावा होत्या पहिल्या ओव्हरमध्ये. मागील आपण पाहिलं तर डावाचा विचार केला तर, परंतु या डावाचा विचार केला तर आपण पाहिलं तर पहिल्या ओव्हरमध्ये धावा गोलंदाजाने खर्च केल्यात 16, त्याच्या डबल 32 धावा आता धाव फलकावर पाहायला मिळत आहेत. परंतु नवीन गोलंदाज षटक क्रमांक 2 हाताळण्यासाठी प्रतीक शर्मा. ज्या गोलंदाजाने आपण पाहिलं तर नुकतीच कैलासवासी लक्ष्मी विष्णू चेनवणकर स्मृती चषक पाहायला मिळाली, त्या स्पर्धेमध्ये बेस्ट बॉलर सर्वोत्कृष्ट गोलंदाजाचा पुरस्कार आपण पाहिलं तर एकाच मॅच मध्ये 5 विकेट हॉल फायफर देखील पूर्ण केला होता या गोलंदाजाने, तो प्रतीक शर्मा. षटक क्रमांक 2 हाताळण्यासाठी गोलंदाजी ट्रॅकवर पाहायला मिळतोय. आणि वरळीचं क्रिकेट आपण पाहिलं तर अभि आमरे, रोहन भोसले, प्रतीक शर्मा, त्यातल्या त्यात अमय लाड, त्या खेळाडूंनी अक्षरशः एका वेगळ्या उंचीवर येऊन ठेवलंय असे हे खेळाडू आपल्याला पाहायला मिळतात. परंतु आपण पाहतोय रामानुज वर्मा स्ट्रायकिंग एंडला, बॅट मधून त्याच्या धावा आल्यात. पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉलवर 6 षटकार. स्वागत केले प्रतीक शर्माचं. वेलकम प्रतीक शर्मा. षटकार ठोकलाय रामानुज वर्माने आणि या षटकाराच्या मदतीने धावसंख्या आता जाऊन पोहोचली आहे धाव फलकावर 38 ऑन बोर्ड. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहतोय अगदी ताकदवार फटका होता. बरोबर बॉलचा अंदाज घेतला, पुलचा फटका सक्सेसफुल होताना पाहायला मिळाला. रामानुज वर्मा, ताकद आहे या फलंदाजाकडे. आणखीन एक बॅक टू बॅक दुसरा आलाय रामानुज वर्माच्या बॅट मधून. षटकार, 2 षटकार लगातारच्या 2 बॉलवर प्रतीक शर्मा, ज्या गोलंदाजाने नुकतीच कैलासवासी लक्ष्मी विष्णू चेनवडकर स्मृती चषकामध्ये बेस्ट बॉलरचा पुरस्कार मिळवला होता, असा गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी करतोय. परंतु त्याच्या विरुद्ध फलंदाजी करत असताना रामानुज वर्माने 2 बॉलवर 2 षटकार ठोकलेत आणि आता धाव संख्या जाऊन पोहोचली आहे धाव फलकावर 44. अर्ध्या धावा झाल्यात, अर्ध्या धावांची गरज आहे.
चांगला बॉल आता पाहतोय आपण पंचांकडे आणि यस काय घडल्या मैदानाच्या आतमध्ये. पंचांकडे अपील जरूर केली होती परंतु अपील मात्र पंचांनी फेटाळली आहे. नॉट आउट आणि रिव्ह्यू देखील नाहीये, आपण याची देखील नोंद घ्या. आपण पाहतोय थोड्याच वेळापूर्वी आगमन झालेलं आहे खापरदेव मंडळाचे कार्यकारिणी सदस्यांनी. एक अनुभवी खेळाडू म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं असे आमचे मित्र वेगजी वाडेकर, आपलं सहर्ष स्वागत. माने वाडेकर ट्रॉफी 2026 आपण पाहतोय. कैलासवासी प्रभाकर माने मास्तर आणि कैलासवासी विनायक वाडेकर यांच्या स्मृती प्रित्यर्थ आपण पाहिलं तर ही स्पर्धा. हा बॉल मात्र आता निघून चाललाय गोशांकित क्षेत्रामध्ये. बाई चिदाव टीमच्या खात्यामध्ये ऍड होईल. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहतोय चांगला बॉल प्रतीक शर्मा कमबॅक करतोय परंतु विकेट किपर अभि आंबरेला देखील त्या चेंडूने बीट केलं आणि गोशांकित क्षेत्रामध्ये जाणारा चेंडू पाहायला मिळाला. 45 धावा धावफलकावर झाल्यात. 45. चांगला बॉल पुन्हा एकदा सरळ विकेट किपरच्या दिशेने वाटचाल करत असताना हा डॉट बॉल कमबॅक केलाय प्रतीक शर्माने. पहिल्या 2 बॉलवर 2 षटकार रामानुज वर्माच्या बॅट मधून आणि त्यानंतर मात्र चांगली गोलंदाजी या मॅच मध्ये पाहायला मिळते प्रतीक शर्माच्या माध्यमातून. पहिलं षटक थोडंसं महागडं ठरलं होतं. 16 धावा खर्च केल्या होत्या. पॉवर प्लेचे षटक असल्या कारणास्तव त्या झाल्या 32. परंतु या ओव्हरचा विचार केला तर 2 षटकार आतापर्यंत आलेत रामानुजच्या बॅटमधून. फुल टॉस होता परंतु मिस टायमिंग स्ट्रोक आहे. त्या बॉलवर आता सिंगल मिळणार आहे. सिंगलच्या मदतीने धावसंख्या आता जाऊन पोहोचली धावफलकावर 46. 2 ओव्हरचा खेळ आता समाप्त झालाय आणि 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 46 धावा धावफलकावर. उर्वरित 24 बॉल आणि 24 बॉल मध्ये 42 धावांची गरज आहे. आठवा पर्व माने वाडेकर ट्रॉफी 2026 सीझन 8. 8व्या पर्वाला सुरुवात झाली आहे. पहिली मॅच, दुसऱ्या डावाचा खेळ आणि नवीन गोलंदाज षटक क्रमांक 3 प्रथमेश सोनू गोलंदाजीसाठी येताना पाहायला मिळत आहेत. सोनूची देखील चर्चा होते. या गोलंदाजाकडे देखील वेग आहे. वेगाची चर्चा होईल सोनूच्या, परंतु रामानुज वर्माच्या आत बॅट मधून आपण पाहिलं तर आणखीन एक मोठा फटका आलाय. बॉल सरळ निघून गेलाय मैदानाच्या बाहेर. संपूर्ण स्पर्धेतील पहिला नायनर ठोकणारा खेळाडू ठरलाय. नाव त्याचं रामानुज वर्मा. ऍक्शन रिप्ले आपण पाहतोय. पहिलाच बॉल स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड. ताकदीचा वापर केला रामानुज वर्माने आणि त्या बॉलला पाठवलं अक्षरशः मैदानाच्या बाहेर. करिडोर स्टेशनच्या दिशेने जाणारा फटका पाहायला मिळालाय. काय फटका सजवला होता रामानुज वर्माने. पहिला नायनर, 9 धावा या चेंडूवर पाहायला मिळाल्या आणि आता धावसंख्या जाऊन पोहोचली आहे धावफलकावर 55. इकडे एका बॉलमध्ये 9 धावांची गरज असताना देखील सामना जिंकला जाऊ शकतो आणि अशा घटना झालेल्या आहेत गतवर्षी याच स्पर्धेमध्ये. हा इतिहास आहे या स्पर्धेचा. आणखीन एक बॉल. आता बॉल हवेत आहे. फटका फसलाय. अगदी सोपा झेल. सोनू कमबॅक करतोय या मॅच मध्ये. नायनर, 9 धावा आल्या होत्या पहिल्या चेंडूवर. त्यानंतर डॉट बॉल आणि त्यानंतर मात्र रामानुज वर्माची महत्वाच्या क्षणाला ही कॅच टिपली आहे. सोनूने ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहतोय उंची जास्त गाठली होती चेंडूने आणि त्यानंतर मात्र बरोबर अंदाज घेतलाय सोनूने. प्रथमेशने झेल टिपला आणि त्यानंतर संचीचं सेलिब्रेशन. व्हॉट अ कॅच.
10 बॉलमध्ये 300च्या स्ट्राईक रेटने 30 धावा या मॅच मध्ये केल्यात रामानुज वर्माने. नवीन बॅटर आपण पाहतोय मॅन फ्रॉम नायगाव दादर, अभिषेक बैद बच्चा बॅटिंग साठी येताना पाहायला मिळतोय. अभिषेक बैद अगदी कमी वयातच नावलौकिक झालेला खेळाडू आहे. आता मॅचचं समीकरण आपण पाहतोय 21 बॉल आणि 33 धावांची गरज. 21 बॉल 33 रन्स टू विन असं मॅचचं समीकरण आहे. या मॅचला जिंकण्यासाठी 21 बॉल मध्ये 33 धावा करायच्या आहेत. परंतु प्रथमेश सोनूने सांगितलंय अजूनही मॅच जिवंत ठेवली आहे. त्या मॅच मध्ये कमबॅक करू शकतो संघ. ओहो, स्विंग अँड मिस, सरळ विकेट किपरच्या हातामध्ये डॉट बॉल. पहिल्या बॉलवर 9 धावा आल्या होत्या आणि त्यानंतर काय कमबॅक केले सोनूने. लगातारचे 3 डॉट बॉल आणि त्यामधली एक विकेट देखील आली रामानुज वर्माची. यावेळेला अभिषेक टक करून बॅट मधून आवाज आलाय. टकाटक करत हा बॉल गेलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार. एक्शन रिप्ले. टक करून बॅट मधून आवाज आला होता. टक्का करत हा बॉल अक्षरशः बाउंड्री लाईनच्या पलीकडे गेलाय. अभिषेक बैदच्या बॅट मधून हा षटकार. 61 धावा धाव फलकावर झालेत. एक गडी माघारी परतलाय. 2.5 चेंडूंचा खेळ आतापर्यंत आपण पाहिलं तर समाप्त झालाय. वेगळ्या अँगलने हा षटकार दाखवला गेला प्रोलिंगच्या माध्यमातून. तब्बल 2 कॅमेऱ्यासह संपूर्ण टेक्निकल टीम खूप सारी मेहनत घेते आमची प्रोलिंगची. ओ यावेळेला पॉइंटची दिशा निवडण्याचा प्रयत्न केलाय परंतु बॉल सरळ विकेट किपरच्या हातामध्ये. हा डॉट बॉल म्हणजेच काय आता मॅचचं समीकरण पूर्ण बदलून गेलंय. 3 ओव्हरचा खेळ आता समाप्त झालाय. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर 61 धावा धाव फलकावर झाल्यात. उर्वरित 18 बॉल आणि या 18 बॉल मध्ये सामना जिंकण्यासाठी 27 धावांची अजूनही गरज आहे. नवीन गोलंदाज वरळीचा चक्री गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये आलाय. या चक्रीने संपूर्ण भारताला वेळ लावलाय असा गोलंदाज वरळीचा चक्री अमय लाड मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला मिळतोय. आणि या चक्री गोलंदाजाची सध्या मात्र हेअरस्टाईल आपण पाहतोय. या हेअरस्टाईलने देखील लक्ष वेधून घेतलंय. ऑन स्क्रीन अमय लाडला आपण पाहतोय. 61 धावा धाव फलकावर. 18 मध्ये 27 धावा. महत्वाचं षटक. ओ पहिलाच बॉल अगदी शॉर्ट पुल करण्याचा प्रयत्न केला होता. डीप मध्ये आपण पाहिलं तर प्रतीक शर्मा बॉल कलेक्ट केलाय. चांगलं बॅकअप संचितने दिलंय. 1 धाव कंप्लीट. सिंगलच्या मदतीने धाव संख्या आता जाऊन पोहोचली आहे 62. 17 बॉल मध्ये 26 धावांची अजूनही गरज आहे. हार्दिक पांड्याला आपण पाहिलं नुकतीच इंडियन प्रीमियर लीग ही स्पर्धा. या स्पर्धेमध्ये अशीच हेअरस्टाईल. सध्या मात्र फिफा विश्वचषक सुरू आहे. त्या विश्वचषकामध्ये देखील अशाच हेअरस्टाईल आपल्याला पाहायला मिळतात आणि तीच हेअरस्टाईल आता आपल्याला पाहायला मिळते अमय लाडच्या माध्यमातून. व्हाईट बॉल आता पंचांनी घोषित केलाय. व्हाईट +1. यस, अशा 2 धावा फक्त वाईड आहे. व्हाईट +1 आणि यस 1 बाउन्स. चांगला बॉल पुन्हा एकदा पडल्यानंतर फिरला होता. सरळ विकेट किपरच्या हातामध्ये हा सिंगल मिळणार आहे. विकेट किपर कडून थोडीशी चूक झाली होती आणि त्यानंतर मात्र ही सिंगल टीमच्या खात्यामध्ये ऍड होईल. धावसंख्या आता जाऊन पोहोचली आहे धाव फलकावर. आपण पाहिलं तर आता 65 ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहतोय फलंदाज बीट झाले. यष्टी रक्षक देखील बीट झाले आणि बॉल मात्र गोचंकी क्षेत्रामध्ये निघून गेलाय. आणखीन एक बॉल. वाह,
हा बॉल देखील आता चाललाय पुन्हा एकदा गोशांकी क्षेत्रामध्ये. अमय लाड याचसाठी ओळखला जातो गोलंदाज. नुकतीच आपण पाहिलं तर इंडियन स्ट्रीट प्रीमियर लीग या स्पर्धेमध्ये अहमदाबाद लायन्स या संघामधून देखील हा खेळाडू खेळताना पाहायला मिळेल. असा हा वर्ल्डीचा चक्री अमय लाड. ओ यावेळेला देखील आपण पाहिलं तर मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. सोनू सिंगल कंप्लीट केली आहे. दुसरीचा प्रयत्न. एकच धाव मिळणार आहे आणि सिंगलच्या मदतीने धावसंख्या आता जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचली आहे 67. 14 बॉलमध्ये 21 धावांची अजूनही गरज आहे सामना जिंकण्यासाठी. मी मगाशीच उल्लेख केला होता, हे षटक आहे ना, हे निर्णायक षटक आहे या मॅच मधील अमय लाडचं. ओ दिशा चुकली आहे परंतु आता पंच वाईट बॉल घोषित करतायत. अतिरिक्त धाव टीमच्या खात्यामध्ये ऍड होईल. धावसंख्या एकने पुढे सरकली आहे. मॅचचं समीकरण बदललंय. 14 बॉल मध्ये आता धावा करायचे 20. यावेळेला सलमानच्या रडार मध्ये बॉल. त्या बॉलवर केले आक्रमण सलमानच्या बॅट मधून. उत्तुंग आसमानी गगनचुंबी टोला. षटकार. सलमान का बल्ला बोला. ऍक्शन रिप्ले. बरोबर बॉलचा अंदाज घेतला होता सलमानने. फिरकीचा वापर अमय लाडने परंतु तो फसला आणि त्यानंतर मात्र सलमानच्या बॅट मधून हा कडक फटका. आता 13 बॉल मध्ये 14 धावांची गरज. 74 धावा धाव फलकावर. बॉल सोडून दिलाय. हा बॉल सोडून दिला होता सलमानने. आणि आता पाहायचंय पंचांकडे काय सिग्नल आहे. यस वाईट बॉल +1 अशा 2 धावा आणि या 2 धावांच्या मदतीने धावसंख्या मात्र आता जाऊन पोहोचली आहे धाव फलकावर 76. 13 बॉल मध्ये 12 धावांची अजूनही गरज सामना जिंकण्यासाठी. ज्यावेळेला आपण पाहिलं तर पाण्याच्या डबक्यामध्ये बॉल अडलाय. सिंगल. आता मॅचचं समीकरण बदललंय कारण 12 बॉल शिल्लक आहेत आणि 12 बॉल मध्ये धावा करायच्या 11. पहिलीच मॅच आणि तब्बल 5000 प्रेक्षकांनी ऑनलाईन ट्रोलिंग वर या स्पर्धेचा आनंद घेतलाय. सोनू. पहिला बॉल सोनूचा. अभिषेक बैद बच्चाच्या बॅट मधून एक्स्ट्रा ऑर्डिनरी एक्स्ट्रा कव्हरला षटकार. इनसाइड आउट. हा बालवीरच्या मैदानामध्ये त्या छोट्या ग्राउंडवर जी मुलं खेळतात त्यांना विनंती आहे प्लीज जे बॉल येत आहेत ते आम्हाला प्लीज लगेच आपण मैदानामध्ये सुपूर्द करायचे पंचांकडे. अभिषेक बैद षटकार आलाय त्याच्या बॅट मधून परंतु नेक्स्ट बॉल डॉट. आता फक्त 5 धावांची गरज आहे. 83 धावा धाव फलकावर झाल्या आहेत. 5 धावांची गरज सामना जिंकण्यासाठी. अभिषेक बैदने चांगली फलंदाजी केली. रामानुज वर्माने त्याला चांगली साथ दिली होती आणि सलमानने देखील चांगली फलंदाजी या मॅच मध्ये केली आहे. एक युवा उद्योजक करिरोड परिसरातील आणि ज्यांच्या नावाचा संघ आपण पाहतोय ओमकार 11 रामदूत. याच ओमकार 11 रामदूत या संघाचे सर्वेसर्वा ओमकार पारसेकर. खूप सारी मेहनत या संपूर्ण स्पर्धेमध्ये त्यांनी देखील घेतली आहे परंतु हा बॉल आता चाललाय गोशांकी क्षेत्रामध्ये. सिंगल मिळणार आहे. सिंगलच्या मदतीने धावसंख्या आता जाऊन पोहोचली आहे धाव फलकावर 85. 85. 8 बॉल मध्ये फक्त आता 3 धावांची गरज सामना जिंकण्यासाठी. पहिलीच मॅच 5000 प्रेक्षकांनी
ट्रोलिंग वर या स्पर्धेचा आनंद घेतलाय. थँक्यू सो मच सगळ्या प्रेक्षकांचं सहर्ष स्वागत आहे या स्पर्धेमध्ये. स्पर्धेचा बोलबाला आणि पावसाळी रबर बॉल क्रिकेट स्पर्धेची आवड या सगळ्या प्रेक्षकांना. आता बॉल मात्र चाललाय गोशांकी क्षेत्रात. फक्त आता 2 धावांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. 86 धावा धावफलकावर 7 मध्ये करायचे 2. या पुढील सामन्याला आता लगेच थोड्याच वेळात सुरुवात होईल. एका बाजूला ओमसाई बँड्रा आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहणार आहोत संघ खेळताना तो म्हणजे श्री काळेश्वरी 11 महाबळेश्वर विरुद्ध ओमसाई बँड्रा. बँड्रा महेश नानगुडे आणि केतन मात्र इन ऍक्शन. ज्यावेळेला फोर्स करण्याचा प्रयत्न, फटका फसलाय. सोनू बॉलच्या खाली, झेल टिपलाय, विकेट. बॅटर सलमान आउट. रोहित आलेत नवीन बॅटर. 6 बॉल आणि 6 बॉल मध्ये धावा करायचे 2. नवीन गोलंदाज आहेत हिमांशू. सहा बॉल मध्ये फक्त 2 धावांची गरज. मॅच अजूनही संपलेली नाहीये. अभिषेक बैद बच्चा चांगली फलंदाजी या मॅच मध्ये त्याने देखील केली आहे. 2 धावांची गरज. बॉल हवेत आहे आणि सोनूने आणखीन एक झेल टिपलाय. अजूनही मॅच संपलेली नाहीये. 5 बॉल मध्ये 2 धावा अजूनही करायच्या सामना जिंकण्यासाठी. हिमांशू शेवटचं षटक प्रगती पथावर. त्याचा पहिला बॉल पहिल्याच बॉल वरती फलंदाज अभिषेक बैद बच्चाला केले कैद. बॅटर आउट. सोनूने या मॅच मध्ये आतापर्यंत 3 कॅच टिपलेत. प्रथमेश चिंतामणी स्पोर्ट्सचे सर्वेसर्वा प्रकाशजी पांगम यांच्या सौजन्याने जर आपण पाहिलं तर प्रत्येक मॅच मधील मॅन ऑफ द मॅचच्या पुरस्कारासाठी आकर्षक अशी टी शर्ट दिली जाते. सध्या मात्र चिंतामणी स्पोर्ट्स आणि त्याचप्रमाणे आकर्षक अशी ट्रॉफी ओमकार 11 रामदूत या स्पर्धेचे मुख्य आयोजक आहेत त्यांच्याकडून दिली जाईल प्रत्येक मॅच मधील मॅन ऑफ द मॅच. परंतु मॅच अजूनही संपलेली नाहीये. 5 बॉल मध्ये 2 धावांची अजूनही गरज आहे सामना जिंकण्यासाठी. मनसूर कुरेशी बॅटिंगसाठी स्ट्रायकिंग एंडला. दोन धावांची गरज परंतु आणखीन एक विकेट येईल का? यस. बॅटर आउट. मॅच ऑन.
क्रिकेटचा महासंग्राम पावसाळी रबर बॉल क्रिकेट स्पर्धा 6 बॉल मध्ये 2 धावांची गरज होती परंतु हिमांशू कमबॅक पुन्हा एकदा केले टीम रियान पॅकर डिलाय रोड या संघाने या मॅच मध्ये कारण पहिल्या 2 बॉलवर 2 विकेट्स ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहतोय फटका फसला होता मनसूर कुरेशीचा आणि हा झेल टिपलाय मिड ऑनला बॅटर आउट गेम ऑन हॅट्रिकची सुवर्ण संधी या गोलंदाजाकडे देखील असणार आहे आता नवीन बॅटर आपण पाहतोय सोनू बैद बॅटिंग साठी जयने तो झेल टिपलाय अजूनही सामना संपलेला नाहीये पहिलाच सामना स्पर्धेचा रंगतदार अवस्थेमध्ये 4 बॉल मध्ये अजून 2 धावा करायचे सामना जिंकण्यासाठी ओमकार 11 रामदूत यांच्या वतीने आयोजित केलेली स्पर्धा माने वाडेकर ट्रॉफी 2026 सीझन 8 डे नंबर 1 मॅच नंबर 1 4 बॉल मध्ये 2 धावांची गरज हो स्विंग अँड मिस संधी आहे आणि यस बॅटर आउट पावसाला देखील आता सुरुवात मैदानाच्या आतमध्ये आणि आता 3 बॉल मध्ये 2 धावांची गरज आहे मॅच डिफेंड केली जाईल का पाहायचंय काय सामना रंगलाय रियान पॅकर डिलाय रोड एका बाजूला दुसऱ्या बाजूला रिया प्रशांत 11 हा संघ पहिल्याच सामन्यामध्ये इन ऍक्शन 3 बॉल मध्ये 2 धावांची गरज नवीन बॅटर आपण पाहतोय बॅटिंग साठी येत असताना तीन बॉल मध्ये 2 धावांची गरज फिल्डिंग पोझिशन ऑलरेडी सेट केली आहे सोनूचे देखील कौतुक करावं लागेल कारण एकाच मॅच मध्ये 3 झेल त्याने टिपलेत आता आलेत मैदानाच्या आतमध्ये तौसिफ 3 बॉल मध्ये 2 धावांची गरज सामनाचा रंगतदार अवस्थेमध्ये सगळ्या प्रेक्षकांच्या नजरा या मॅच वर आहेत रोमहर्षक रोमांचक सामना धावबाची संधी होती ती संधी गमावली नाहीये हिमांशूने फलंदाज बाद झाला सोनू आणि त्यानंतर मैदानाच्या आतमध्ये तौसिफला आपण पाहतोय 3 बॉल मध्ये 2 धावांची गरज पावसाळी रबर बॉल क्रिकेट स्पर्धा पहिला दिवस या स्पर्धेचा करिरोडचं गोदरेज क्रीडांगण आणि आता हे क्रीडांगण देखील खचाखच भरले प्रेक्षक गॅलरीमध्ये देखील प्रेक्षक आता उभे राहिलेत हा सामना पाहण्यासाठी 3 बॉल मध्ये 2 यावेळेला गॅप शोधून काढले आणि गॅप मधून बॉल चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकार आलाय फलंदाज रोहितच्या बॅट मधून सामना जिंकलाय टीम रिया प्रशांत 11 या संघाने अभिनंदन हार्ड टीम वेल प्लेड टीम रियान पॅकर भिलाई रोड अभिजित असबे आणि कंपनी वेल प्लेड वेल डन तर या मॅचचा हिरो ज्या गोलंदाजाने पहिल्या डावामध्ये 2 षटका हाताळली 16 धावा खर्च करत असताना एक विकेट त्याने मिळवली होती शिवम कनोजिया ठरलेत मॅन ऑफ द मॅच वेल प्लेड शिवम कनोजिया चला या शिवम